माझ्या बालपणी म्हणजे एकतर माझं बालपण खेड्यानं पोचलेलं आहे. माझ्या बालपणी मी हा अनुभव घेतलेला आहे. गावाचा उल्लेख केला तरी चालेल सर. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात कुरुळ नावाचं गाव आहे. ते माझं आजोळ, मी आजोळी शिकत होतो. तर तुम्ही कुठल्या घरात जा, कुठल्या झोपडीत जा, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर अंगीकारला त्या घरामध्ये 3 प्रतिमा फोटो हे हमखास होते. बुद्ध, शाहू आणि महात्मा फुले हे होते. नंतरच्या काळामध्ये मग छत्रपती शिवराय हे आले. मुद्दा असा आहे की या समुदायानं पहिल्यांदा महात्मा फुले समजून घेतला, बाबासाहेब समजून घेतले आणि यामध्ये आंबेडकर अनुयायी यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. मग तो कार्यकर्ता असेल, कलावंत असेल, शाहीर असेल, लेखक असतील किंवा सामान्य माणूस असेल. सामान्य माणसाची सुद्धा ऊर्जा आणि श्वास हा बाबासाहेब. आणि बाबासाहेबांनी जे काही सांगितलंय त्याचा अवलंब आपण केला पाहिजे, हे त्याची अतिशय नितळ अशी भावना. आणि त्यामुळं फुलेंचा अंगीकार बाबासाहेबांच्यामुळं आंबेडकर अनुयायांनी पहिल्यांदा केला. समाजातला जो वरचा थर होता त्यांनी फुले वाचला, पण कट कारस्थानासाठी वाचला. फुल्यांचा विचार प्रवाहित करावा असं त्यांना वाटलं नाही. त्याचं कारण असं आहे की फुले उद्ध्वस्तच करतात, सगळं उद्ध्वस्त करतात. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका विद्येने केले. हे फुल्यांनी का सांगितलं? कारण ज्या समुदायाला शतकानुशतक अध्ययनाचा अधिकार धर्मसंस्था आणि समाज संस्थेने दिलेला नव्हता, त्यांना अविद्येमध्ये खितपत पडावं लागलेलं होतं. म्हणून फुले म्हणाले विद्येविना मती गेली. आणि मग बाबासाहेब तर असं म्हणाले, आपण फक्त त्रिसूत्रीच सांगतो बाबासाहेबांची, बाबासाहेबांनी पंचसूत्री सांगितलेली आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, धीर सोडू नका, अशी ती पंचसूत्री आहे. याचा अर्थ काय? फुले शिक्षणाची वाट दाखवतात आणि बाबासाहेब शिक्षणाची वाट दाखवतात, असा त्याचा अर्थ आहे. शिक्षणामुळं समज येते, आत्मगती कळते, आत्मस्थिती कळते आणि आपण कुठे आहोत, परंपरेच्या चरखात आहोत की परंपरांना चेंदण्यासाठीच्या दोरखंडातल्या मैदानावर उभे आहोत हे कळायला लागतं. आणि ते कळावं अशी अपेक्षा असते. पण शिकलेली माणसं सुद्धा अनेकदा मला ती उच्च साक्षर वाटत, सुसंस्कृत नाही वाटत. उच्च साक्षर म्हणजे फुल्यांनी देव नाकारला का? देव आणि दैव याच्यामुळंच भारतीय समाजातला मोठा समुदाय हा शतकानुशतक पिळला गेलेला आहे. हे फुल्यांना कळलं. तुम्ही असं मला सांगाल का की भक्तिभाव म्हणून बाबासाहेब कुठल्या मंदिरात गेले? बाबासाहेबांनी मंदिर सत्याग्रह केले,
बाबासाहेबांना माहिती होतं देव नाही, आणि देवदैवाच्या फाजील अशा कल्पनांच्यामुळं समाजातला हा मोठा वर्ग माणूसपणापासून दूर ठेवला गेला आणि त्याची अप्रतिष्ठा केली गेली. यातलं भान आणि जाणीव ही बाबासाहेबांना होती. आपल्या देशामध्ये जे महापुरुष झालेले आहेत आणि ज्यांच्या जयंत्या आपण अति उत्साहानं आणि आनंदानं साजऱ्या करतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये या जयंत्यांचं स्वरूप एक एक मनोरंजनात्मक जयंती असा एक पायंडा म्हणता येईल, ट्रेंड म्हणता येईल असा आलेला आहे. तर त्या संदर्भात आपण काय सांगा? जयंतीचं जे बिभत्सकरण झालंय ते थांबवलं पाहिजे. मी आंबेडकरी समुदायाला, विशेषतः बाबासाहेबांचा ज्यांनी अंगीकार केला, तो कोणी असेल, तो ब्राह्मण असेल, तो मराठा असेल, ओबीसी असेल, ज्याला बाबासाहेब कळला तो आंबेडकरी समुदायाचा घटक असं मी मानतो. या समुदायाचं एक कौतुक केलं पाहिजे. या समुदायानं महाराष्ट्राला आणि देशाला काही सवयी लावल्या. या समुदायानं पहिल्यांदा आंबेडकरी जयंती सुरू केली, बाबासाहेबांची जयंती सुरू केली. त्या काळामध्ये म्हणजे आपण मागे वळून जेव्हा पाहायला लागलो तेव्हा 40-45 वर्षांपूर्वी खेड्यापाड्यात जयंती साजरी करणं हे मोठं मुश्किल होतं, अवघड होतं, जिकिरीचं होतं. करू देत नसत, मिरवणुका काढू देत नसत, सवर्ण समाज चवताळून असायचा. पण तरीही या समुदायानं बाबासाहेबांची जयंती नेटानं साजरी केली. गावातून मिरवणुका काढल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा वसा नंतरच्या काळात अनेक समुदायातल्या त्यांच्या दैवतांच्या जयंतीच्या निमित्तानं घेतला. म्हणजे जसं की बाबासाहेबांची जयंती पाहत पाहत आमच्या बहुजन समाजाने, विशेषतः मराठा समुदायाने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करणं सुरू केलं, मिरवणुका काढणं सुरू केलं. नंतर ते बहुजनांपर्यंत गेलं. गाडगे बाबांची जयंती असेल किंवा अन्य महापुरुषांच्या जयंती असतील, अण्णाभाऊंची असेल. पण याचा प्रारंभ मात्र बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या समुदायानं या सवयी लावल्या. त्या महाराष्ट्राला लावल्या, त्या देशालाही लावल्या. त्या राज्यातल्या त्या तिकडच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं हा पायंडा. याचा प्रारंभ मात्र महाराष्ट्र आहे आणि आंबेडकरी समुदाय आहे. जे एक बिभत्स स्वरूप आज आलेलं आहे, हे तुम्ही नाचायला हरकत नाही हो. कसं आहे की बाबासाहेब डोक्यावर घ्यायचा की डोक्यात घ्यायचा हे ठरवलं पाहिजे ना. म्हणजे बाबासाहेब तुम्ही डोक्यावर घेऊन चालत असाल तर तुमचा विनाशकाळ आणि तुमच्या गुलामगिरीचे क्षण जवळ आले असं समजायला हरकत नाही. बाबासाहेब डोक्यात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आंबेडकरी चळवळीतली जी कलावंत मंडळी होती, ती कलावंत मंडळी सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांचं, तत्वज्ञानाचं सूत्र, मानवतावादाचं सूत्र त्यांच्या चिंतनातल्या ते केंद्रभागी ठेवून प्रबोधनात्मक असं गायन सादर करत असत. अलीकडच्या गायकांना सगळी गाणी वर्णनपर आहेत. म्हणजे बाबासाहेब समजून घेऊन मांडणारी पिढी जी होती बाबासाहेबांची समकालीन आणि बाबासाहेबांच्या नंतर, या अशा असंख्य भीमगीतकार किंवा जलसेकार आपल्याला सांगता येऊ शकतील. पण अलीकडच्या काळामध्ये केवळ बाबासाहेब व्यक्ती आणि व्यक्तिमत्व एवढ्या पुरतच राहिलेले आहे. बाबासाहेब चिंतन म्हणून मानलं जात नाही. त्याची खंत आहेच,
गायकांनी, म्हणून मी एका समारंभामध्ये जाहीरपणे बोललो होतो की गीतकारांनी काय लिहावं याचं भान ठेवलं पाहिजे आणि गायकानं काय गायलं पाहिजे याचंही भान ठेवलं पाहिजे. ते भान पुन्हा एकदा नव्यानं अवतरावं, अंकुरावं अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब हा जर आपला आयडॉल असेल, आदर्श असेल, तर ज्ञानाची जी कास आहे ती सुटता कामा नये. कोणत्याही घरातल्या पोराला तुम्ही जर विचारलं की बाबासाहेबाच्या 5 पुस्तकाची नावं सांग, नाही सांगू शकणार. ती सांगता आली पाहिजे तिथून. सांगता आली पाहिजे. ती का? तुम्ही बाबासाहेब आदर्श मानता, बाबासाहेबाला तर अख्खं जग काय सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो. हा जर तुमचा आदर्श असेल तर तुमची ज्ञानाची जी वाट आहे ती तुम्ही विसरता कामा नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली आहे, जी पहिली पिढी होती माझी किंवा माझ्या आधीची, त्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत होता आणि त्यामुळं बाबासाहेब हा ऊर्जा म्हणून त्यांच्या रक्तात होता, रक्ताच्या कणात होता. अलीकडे जो एक मध्यम वर्ग आपला तयार झालेला आहे, मी सामान्यतः सर्वसामान्य असा जो समुदाय किंवा कुटुंब आहे त्याच्याविषयी नाही बोलत, आणि तिथं साधनं कमी आहेत, ते साधनं उपलब्ध नाही करू शकत. पण ज्यांच्या घरामध्ये साधनं उपलब्ध आहेत त्यांच्या घरातल्या तरुणाईच्या रक्तातही बाबासाहेब आपल्याला दिसत नाही, आणि हे फार वाईट आहे. तो दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे, वर्तनात दिसला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान ज्या पिढीवर अवलंबून आहे ती पिढी बौद्धिक दृष्ट्या गुंगीत आहे, आणि त्यामुळं बाबासाहेबांनी मोठ्या पराकाष्ठा. कोण बाबासाहेब? म्हणजे इसवी सन पूर्व काळामध्ये माणसाच्या मनात आणि वर्तनात बदल घडविणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणून तथागत बुद्धाकडे आपण बघतो. तथागत बुद्धानं माणसाची मानसिकता बदलून टाकली. एकदा मानसिकता बदलली की तुमच्या वर्तनात बदल होतो, हे साधं सूत्र आहे. म्हणून इसवी सन पूर्व काळामध्ये तथागत बुद्धानं माणसाच्या मनात बदल केले, मनात बदल झाले म्हणून वर्तनात बदल झाले. आणि तब्बल 2600-2700 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर येतात, आणि बाबासाहेब आंबेडकर हे माणसाच्या मनात आणि वर्तनात बदल घडवून आणतात. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. बाबासाहेब असं म्हणाले की ज्या देवांना तुम्ही भजता, ज्या देवांची तुम्ही उपासना करता, त्यांनी तुमच्या पूर्वजाचं प्राक्तन नशीब बदललं नाही, त्यांचं आयुष्य बदललं नाही. कशासाठी भजतात तुम्ही? अहो, बाबासाहेबाचं हे म्हणणं त्या काळातल्या लोकांनी ऐकलं, घरी आले, ते देव्हारे उचलले, कुणी नदीत टाकून दिली, कुणी विहिरीत टाकून दिली. हे मनात झालेले बदल वर्तनात दिसायला लागले. म्हणून जी तरुणाई आहे त्या तरुणाईंनी बाबासाहेब नीट समजून घेऊन हा अंगीकारला पाहिजे. नसेल तर त्यांच्या आयुष्याचं काय खरं नाही, त्यांचं आयुष्य सुद्धा लुळं पांगळं होईल. कारण तुमच्या आयुष्याच्या प्रवासाचा दीपस्तंभ कोण असेल तर तो फक्त बाबासाहेब आहे. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधला,
त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमस्कार.